लाडकी बहिणींना लाडक्या बहिणी पट 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 सर्वांनी आपले अकाउंट चेक करा। हप्ता वाटपाला सुरुवात झाली। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर तुम्हाला मी पुराव्या सहित माहिती दाखवणार आहे। पुरावा देखील तुम्हाला दाखवणार आहे। हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे, त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता। 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटपाला सुरुवात झाली। संध्याकाळच्या टप्प्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली। दुपारी हप्ता वाटप झालेला नाहीये। या ठिकाणी संध्याकाळी या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे। 4:30 पावणे 5 च्या दरम्यान या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे। या सगळ्या तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। कोणत्या लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। आणि किती लाडक्या महिलांना आज पैसे भेटणार आहेत, उद्या भेटणार आहेत, परवा भेटणार आहे, वितरण किती दिवस चालणार आहे, सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। खूप आनंद झाला लाडक्या ताईंनो। आणि बघा आपल्या सगळ्यांचा विजय झालाय। ज्याचा आपण बघा प्रत्येक वेळेस या ठिकाणी 10-11 तारखेला वाटप सुरू होतंय, पण या वेळेस आपण जवळजवळ मागच्या दिवाळीपासून आपण वाटपाला या ठिकाणी मागणी करत होतो की लवकरात लवकर वाटप व्हायला पाहिजे, लवकरात लवकर वाटप व्हायला पाहिजे। आणि बऱ्याच ठिकाणी आपण मागणी पण केली, मागणी पत्र दिली, ते अधिकाऱ्यांना पण भेटलो होतो आणि त्याचा फायदा या ठिकाणी झालेला लाडक्या ताईंनो। तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आज 4 तारखेला या ठिकाणी 4 नोव्हेंबरला वाटप सुरू झालेलं आहे। चला आता वेळ डायरेक्ट तुम्हाला मी पुरावा दाखवणार आहे। कोणत्या महिलांना हप्ता जमा झालेला आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालंय, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालंय आणि जास्त प्रमाणात वाटप कोणाकोणाला होणार आहे आज ते सगळं पुराव्या सहित दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। आणि वितरण किती दिवस चालणार आहे, नेमकं हे वितरण किती दिवस चालणार आहे। जर एखाद्या लाडक्या ताईला पैसे आज आले नाहीत काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। कळकळीची विनंती लाडक्या ताईंनो, काळजी करायची गरज नाहीये। 3 दिवस अजून वितरण तुमचं चालणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही। चला आता वेळ तुम्हाला डायरेक्ट पुरावा दाखवतो। बघा तुमच्या समोर 16वा हप्ता वाटपाचा हा पुरावा लाडक्या ताईंनो। बघा पुरावा डायरेक्ट दाखवायलोय। या ठिकाणी टायमिंग बघा 4:39 म्हणजे जवळजवळ 4:40 या ठिकाणी म्हणजे 5 वाजताच्या एक पकडून चला 5 वाजताच्या सुमारास तुम्हाला हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। 16वा हप्ता या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय बँक अकाउंट वगैरे दिसतंय क्रेडिटेड। या ठिकाणी बघा 1,500 रुपये तुमच्या समोर दिसत आहे। 4 नोव्हेंबर बघा तारीख पण बघा 4 नोव्हेंबर 2025 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे। लेटेस्ट तुमच्या समोर स्क्रीनशॉट दाखवत आहे पुराव्या सहित सगळ्या गोष्टी सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर। आणि तुम्हाला लाडक्या ताईंनो मी सकाळी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो काळजी करायची गरज नाही, आज तुम्हाला हप्ता वाटप होणार म्हणजे होणार 100% आज हप्ता वाटप होणार हे तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं। काळजी करायची गरज नाहीये। आता बघा आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना ऑक्टोबर 2025 चा हप्ता आहे तुमच्या समोर। या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिसतात। ऑक्टोबर 2025 चा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। ऑक्टोबर 2025 चा हा हप्ता आहे म्हणजे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाहीये, 17वा हप्ता अजून भेटलेला नाहीये। हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला क्रेडिट झालेला आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला हप्ता भेटलाय, कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला गुड न्यूज भेटली, पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आता किती वाजता बरोबर किती वाजता तुम्हाला पैसे जमा झालेत पटपट सर्वांनी सांगायचंय। सर्वांना आनंद झालाय का? बऱ्याच लाडक्या ताई टेन्शन मध्ये आल्या होत्या की सर यावेळेस हप्ता अजून लांबणीवर पडतो की काय, सर निवडणुका लागतील लांबणीवर पडतं काय। तुम्हाला मी लाडक्या ताईंनो अगोदरपासून सांगतोय यावेळेस तुम्हाला हप्ता लवकर भेटणार आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांना देखील मी या ठिकाणी पीएच्या द्वारे वगैरे या ठिकाणी मेसेज पाठवला होता की लवकरात लवकर यावेळेस हप्ता या ठिकाणी भेटायला पाहिजे। आणि तो बघा तुम्हाला ती पण एक गुड न्यूज नंतर सांगतो, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू। पण आता तुम्हाला हप्ता वाटपाचे स्क्रीनशॉट अजून दाखवतो। सगळ्या गोष्टी बघा आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट ट्रिक्स गुरु युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला ही माहिती देत आहे। बघा या ठिकाणी सांगलीमध्ये आताच आले, बघा तुमच्या समोर दिसतंय सांगलीमध्ये पैसे आलेले आहेत। कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेत ते तुम्हाला डायरेक्ट पुराव्यासहित दाखवायला लागलो। काळजी करू नका लाडकी ताईंनो। त्याच्यानंतर बघा आत्ताच आले या ठिकाणी पूजा मस्के ताईंनी पण एक कमेंट टाकलेली आहे, नाशिक जिल्हे में कब आएंगे सर पैसे। काळजी करू नका, नाशिक जिल्ह्यामधल्या ताई, पुणे जिल्ह्यामधल्या ताई काळजी करायची गरज नाहीये। टेन्शन घेऊ नका लगेच की बाबा यांना पैसे आले त्याला पैसे आले मला का अजून पैसे आले नाही। काळजी करू नका। नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे मी सकाळच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले काळजी करायची गरज नाही। या लाडक्या ताईंवर विश्वास ठेवा। आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असतात, त्याच्यामुळे काळजी करू नका। तुम्हाला जरी उशीर झाला तरी काळजी करू नका, तुम्हाला 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार। फक्त तुम्हाला या ठिकाणी थोडे उशिरा भेटतील, काळजी करायची गरज नाहीये। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मी केवायसी केली आहे पण पती नाहीयेत, वडील नाहीयेत, मुलांचा आधार नाही, नंबर नाही, कुणाचा ओटीपी टाकू। ठीक आहे, या प्रश्नावर मी तुम्हाला नंतर एखाद्या नवीन दुसऱ्या व्हिडिओत बोलेन केवायसी बद्दल। पण आजचा व्हिडिओ हा हप्ता वाटपाबद्दल आहे। आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, जरी तुमची केवायसी झाली नसेल
या लाडक्या त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय केवायसी झाली नसेल तरी पण हा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे लाडक्या त्यांनो, काळजी करायची गरज नाही, कारण 18 नोव्हेंबरच्या अगोदर वितरण झालंय म्हणजे 100% तुम्हाला हप्ते भेटणार आहेत। जोपर्यंत 18 नोव्हेंबरची तारीख होत नाही, जर 17वा हप्ता जरी भेटला तर त्याला पण केवायसीची गरज लागणार नाही। खूप महत्त्वाची बातमी नाही आले, अकोला जिल्ह्यामध्ये आले नाही, काळजी करू नका, सुरुवात आताच झाली आणि लगेच आपला व्हिडिओ तुमच्या समोर आलेला लाडकीजनो। बघा खूप आनंद झालाय लाडकीजनो, खूप आनंद झालाय आणि यासारखा 17वा हप्ता पण भेटायला पाहिजे। निवडणूक आता लागणार आहेत लवकरात लवकर आणि आचारसंहिताच्या अगोदर आपल्या तर्फे सर्वांच्या तर्फे सरकारला एक मी रिक्वेस्ट करत आहे, मागणी करत आहे की 17वा हप्ता देखील आचारसंहिताच्या अगोदर टाकायला पाहिजे। कोण कोण या मताला सहमत आहे? बघा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मी मागच म्हणलं GR आलाय म्हणजे हप्ता वाटप होतो, याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये, पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर, आता बघा हे 3 दिवस चाललं, अजून वितरण हे 2-3 दिवस चाललं, समजा हे आठवडा वितरण चाललं, आता पुढचा जो आठवडा असेल त्या पुढच्या आठवड्याच्या शेवटी जरी आलं म्हणजे एक एक्झाम्पल घ्या, उदाहरण घ्या, एक 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर याच्यामध्ये 17वा हप्ता यायला पाहिजे। कोणत्या लाडक्या त्याला वाटतंय आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि सपोर्ट आहे असं कमेंट बॉक्स मध्ये लिहायचंय, कारण 17वा हप्ता येणं खूप गरजेचं आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये जर हप्ता नाही भेटला तुम्हाला तर या ठिकाणी पुढे आचारसंहिता लागली तर तो हप्ता पुढे नंतर जाईल, त्याच्यामुळे लवकरात लवकर भेटायला पाहिजे ही आपण मागणी सरकारकडे करत आहोत। त्याच्यानंतर बघा 1500 रुपये आले जालना जिल्ह्यामध्ये, बघा या ठिकाणी दिसत आहे जालना जिल्ह्यामध्ये पण पैसे आलेले आहेत। खूप छान स्वरूपाची या ठिकाणी माहिती आपण देतो, व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। तर लाडक्यांनो तुम्हाला आलेत का पैसे? एकदा पटपट सर्वांनी सांगा, आनंद झालाय का? बऱ्याच लाडक्या आता टेन्शन मध्ये आल्या होत्या की सर नाही भेटणार पैसे, सर लाडकी बहीण योजना बंद पडली की काय, सर यावेळेस पण 8-10 तारखेला हा हप्ता भेटेल का? बाकीच्या ठिकाणी तर 8-10 तारखे सांगितलेलं आहे, मग 8-10 तारखेच्या वेळेस भेटेल का? मी तुम्हाला सांगितलं लाडक्यांनो काळजी करू नका, यावेळेचा हप्ता आपण मागणी करून अगोदर भेटणार आहोत आणि त्याच्यामुळे बघा GR पण मागच्याच महिन्यात आला आणि बघा 3-4-5 दिवसाच्या GRच्या गॅप नंतर हे हप्ता वाटप आता सुरू झालेला आहे, काळजी करायची गरज नाहीये। आता बघा पुढे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतोय, आले पैसे या ठिकाणी बघा या लाडक्याताईंनी कमेंट बॉक्स मध्ये जिल्हा सांगायचा। लाडक्याताईंनो तुम्ही ज्यावेळेस कमेंट टाकतायत ना त्यावेळेस तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे, म्हणजे जिल्हा सांगितलं म्हणजे बाकीच्या लोकांना कळतं की कोणत्या जिल्ह्यात पैसे आले आणि किती वाजता आले, हे पण कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे। त्याच्यानंतर आज अब्बी आहे 1,500 रुपये जातात, थँक्यू व्हेरी मच, कोणत्या जिल्ह्यात आले हे पण तुम्ही लवकर सांगायचं आहे। त्याच्यानंतर अरे वा मी जस्ट व्हिडिओ बघून कमेंट वाचत होतो आणि माझ्या ऑक्टोबरचा हप्ता क्रेडिट झालेला आहे, मेसेज आलेला आहे, थँक्यू व्हेरी मच। बघा आपला व्हिडिओ बघत होते, सकाळचा व्हिडिओ बघत असतील ते आणि सकाळचा व्हिडिओ बघता या ठिकाणी गुड न्यूज भेटली, बातमी भेटली आणि त्यांच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले। तर लाडक्यांनो अजून कोणाकोणाला पैसे आलेत आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं। टायमिंग खूप महत्वाचं आहे, टायमिंगला सांगायचं किती टायमिंगला तुम्हाला पैसे आले आत्ताच। बघा या ठिकाणी या लाडक्या ताईला पण पैसे आलेले आहेत। नंतर 15वा हप्ता मिळाला रत्नागिरी लोक, ठीक आहे 15वा भेटला असेल 16वा पण तुम्हाला भेटणार आहे, काळजी करायची गरज नाही। तर लाडक्या ताईंनो बघा खूप गुड न्यूज दिलेली आहे, आनंद झालेला आहे। तुम्हाला आनंद झालाय का? खुशखबर दिली लाडक्या ताईंनो, थँक्यू व्हेरी मच। ज्यांना गुड न्यूज भेटले सर्वांनी आपलं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।